बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिक लोकसभेचा तिढा सोडवण्यासाठी छगन भुजबळांना शिरूर लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली होती। मात्र भुजबळांनी शिरूरमधून निवडणूक लढवण्यास नकार दिला। खुद्द छगन भुजबळांनी हा दावा केल्यामुळे राजकारण ढवळून निघालेलं आहे। नाशिक लोकसभेच्या जागेकरता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा ठोकल्यामुळे पेच कायम आहे। खरं तर या लोकसभेच्या जागेवरून महायुतीत बरंच राजकारण रंगल्याचं आता हळूहळू समोर येऊ लागलंय। नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या नावाला दिल्लीतील भाजप नेत्यांनी हिरवा कंदील दिला होता, पण मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकवर दावा कायम ठेवल्यामुळे तोडगा काही निघू शकला नाही। दरम्यान शिंदेंनी नाशिकचा तिढा सोडवण्याकरता भुजबळांना शिरूर लोकसभा लढवण्यासाठी गळ घातल्याचं समोर आलं। त्यांनी एक गुड फेथ मध्ये त्यांनी निश्चितपणे मला फोन केला आणि विचारलं की ओबीसी समाज, माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे, तर तुम्ही तिथे लढू शकता का? त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल, हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता। शिरूरमधून लोकसभा लढवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला प्रस्ताव मात्र भुजबळांनी नाकारला होता आणि त्यामुळेच नाशिकचा तिढा काही सुटण्याची चिन्ह दिसत नाही। त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील, हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही। त्यांनी सांगितलं 2 दिवस प्रयत्न जर विचार करा, ठीक आहे म्हटलं, बस दॅट्स ऑल। काय आणि प्रश्नच येत नाही ना। महायुतीच्या या जागा वाटपातील चढाओढीवर शिरूरमधील शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हेंना टीका करण्याची आयती संधीच मिळाली। त्यामागचं कारण तसंच आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिंदेंची शिवसेना सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली आणि त्यावरूनच कोल्हेंनी आढळरावांना डिवचलं। महायुतीचे उमेदवार जरी 4 पक्षांमध्ये बेडूकुड्या मारून गेले असले तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते। उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ, त्यानुसार छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती। शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत चढाओढ लागली होती। शिवाजीराव आढळराव लोकसभा लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते, तर अजित पवार शिवसेनेसाठी जागा सोडायला तयार नव्हते। त्यामुळेच आढळराव पाटलांना पक्षात घेऊन अजित पवारांनी उमेदवारी दिली। ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहेत तर ती उमेदवारी एकनाथ शिंदे कसे जाहीर करतील? कुठेतरी आपण अज्ञानपणा, बालिशपणा दाखवू नये। हे संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये असं माझा त्यांना सल्ला आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंनी आढळरावांना पराभूत केलं होतं। आता पुन्हा एकदा त्यांच्यात सामना होऊ घातलाय, त्यामुळे राजकारण तापल्याचं बघायला मिळतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।